सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास योजनेच्या नूतन जलवाहिनीच्या कामाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात आले। या प्रकल्पासाठी शासनाच्या अमृत 2.0 योजनेतून 10.2 कोटी 56 लाखांचा निधी मंजूर झाला असून येत्या 2 वर्षात ही योजना पूर्णत्वास येईल, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे। सोलापूर येथे शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आवास योजना, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आदी योजनांचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले। या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहता यावे यासाठी सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विशेष व्यवस्था करण्यात आली होती। या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांसह सातारा विकास आणि नगरविकास आघाडीचे सदस्य, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। उद्घाटन सोहळा आणि पंतप्रधानांचे भाषण झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। ते म्हणाले, शहराचा वाढता विस्तार आणि भविष्यातील पाणी मागणी पाहता कास धरणाची उंची वाढवण्यात आली आहे। या कामामुळे धरणाचा पाणीसाठा 5 पटीने वाढलाय। पुढील टप्पा जलवाहिनीचा असून 27 किलोमीटर लांब जलवाहिनीसाठी शासनाच्या अमृत 2.0 योजनेतून 102 कोटी 56 लाखांचा निधी मंजूर झालाय। या योजनेवर 16 दशलक्ष क्षमतेचं जलशुद्धीकरण केंद्र आणि 1 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प साकारला जाणार आहे। योजना पूर्णत्वास आल्यानंतर पालिकेच्या वीज बिलात वार्षिक 4 कोटी 50 लाखांची बचत होणार आहे। येत्या 2 वर्षात हे काम पूर्णत्वास येणार असून सातारा शहर आणि उपनगराला मुबलक पाणी मिळेल।